स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत. अशा वेळेला महायुतीची पुन्हा एकदा युती होणार का या संदर्भातला प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं चिपळूणमधलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत सर आहेत. सर, युतीचा म्हणजे शिवसेनेचा बाण चालेल विरोधकांवरती आणि महायुतीमध्ये सुद्धा असं तुम्ही चिपळूणमध्ये बोलला होता. नेमकं काय सांगाल? नाही, माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. मी पहिलं सुरुवातीला असं सांगितलं की या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये महायुती करूनच आम्हाला लढायचं आहे. महायुतीनंच आम्ही लढलं पाहिजे, कारण ही कार्यकर्त्यांची आता निवडणूक आहे. आमच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी कार्यकर्त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की तुमच्या निवडणुकीला देखील आम्ही महायुतीनं लढू, तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये नेऊ, तुम्हाला पंचायत समितीमध्ये नेऊ. आज त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यांच्या निवडणुका असताना स्थानिक पातळीवरचे नेते, मी राज्याचे नेते असं म्हणत नाहीत, कारण मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे. मी शेवटी नाईलाजाने ते वाक्य बोललो, कारण ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली की आमच्यातलं कोण बोलत नाही, आम्ही काय करायचं ते कळत नाही, आणि स्थानिक पातळीवरचे नेते काही बोलायला लागले ॲग्रेसिव्हली. कोण म्हणतं या नेत्याला इकडे फिरू देणार नाही, कोण म्हणतं तिकडे फिरू देणार नाही. त्याच्यामुळे शेवटी आमची देखील राजकीय कारकिर्दी या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. मी देखील 27व्या वर्षी आमदार झालेलो आहे. माझी देखील 5वी टर्म आहे. मी देखील 4-4दा मंत्री राहिलेलो आहे. असं असताना जेव्हा आम्ही संयमाची भूमिका घेतो, का घेतो तर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या वक्तव्याचा त्रास होऊ नये, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठं त्रास होऊ नये. पण काल परवा आलेले देखील आम्हाला जर इकडे फिरायला देणार नाही, तिकडे फिरायला देणार नाही असं सांगत असतील, म्हणून मी म्हटलं की आम्हाला महायुतीनं लढायचंच आहे. परंतु काही स्थानिक नेत्यांना जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते आम्ही दाखवतो. शेवटी नाईलाजानं मला हे बोलावं लागलं, कारण अनेक वेळा मी काही गोष्टी प्रदेशाध्यक्षांच्या देखील कानावर घातल्या, अनेक वेळा मी बावनकुळे साहेबांच्या देखील कानावर घातल्या, अनेक वेळा मी जे नेते आहेत त्यांच्या कानावर घातल्या. परंतु तरी देखील, आणि त्यांनी समज दिला नाही अशातला भाग नाही, त्यांनी देखील समज दिला. ते देखील सगळे परिपक्वच राजकारणी आहेत आणि म्हणून त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही कोण बोललो नाही. पण रोज रोज जर अशा पद्धतीची आव्हानं द्यायला लागली, रोज रोज अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाइज करायला लागले, आमच्या लोकांना वाटेल ते बोलायला लागले, तर कोण सहन करून घेणार आहे ना. त्याच्यामुळं मला ते नाईलाजानं बोलावं लागलं. परंतु आजही पुन्हा एकदा सांगतो, समन्वय समितीचा सदस्य म्हणून आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्हाला शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे महायुतीनंच निवडणुकीला सामोरं जायचं आहे. बरोबर आहे सर. खास करून ठाण्यामध्ये सुद्धा BJP, भाजप आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी वाद रंगलेला पाहायला मिळतोय. स्वबळाचा नारा प्रत्येकाने दिलेला आहे. अशा वेळेला ठाण्यामध्ये काय तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? दोन गोष्टी आधी मी सांगतो की रत्नागिरीमध्ये मी वाद झाला असं म्हणणार नाही. मी पालकमंत्री म्हणून माझं मत मांडलं आणि आता मी विषय संपला माझ्यासाठी. आता परत युतीवर काय बोलायचं, आमचे जिल्हाप्रमुख आहेत, आमचे समन्वय समिती असेल ते बोलतील. मला का बोलावं लागलं तर कार्यकर्त्यांमध्ये जी कुजबूज होती की अशा पद्धतीनं समोरचे बोलत आहेत पण आमचे कोण बोलत नाहीत, त्याच्यामुळे मला ते बोलावं लागलं. त्यामुळे तो आता माझ्या दृष्टीनं विषय संपला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय होतं आहे महायुतीचं ते बघून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधला निर्णय घेणार आहोत. दुसरा विषय झाला ठाण्याचा. ठाण्याच्या बाबतीत कोण बोललं, एकनाथ शिंदे साहेब बोलले का तर नाही. मी अनेक वेळा अनेक दिवस पत्रकार परिषदेला सामोरं जाताना हेच सांगतो आहे की आमच्या महायुतीतले सगळे निर्णय हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब घेतात, भाजपातर्फे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतात आणि अजितदादा घेतात. त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र कसा चालवायचा हे माहिती आहे, त्यांना ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे देखील माहिती आहेत आणि त्यांना देखील हे भान आहे की आता ज्यांनी आमच्यासारख्यांना विधानसभेमध्ये पाठवलं त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत असताना ह्याच्यामध्ये कुठं गडबड होऊ नये याची दक्षता ते तिन्ही नेते घेतील. बरोबर सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही समन्वय समितीमध्ये आहात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही फॉर्म्युला या ठिकाणी ठरला आहे का किंवा तो ठरू शकतो का? फॉर्म्युला नक्कीच ठरलेला आहे, परंतु ती एक रणनीती असते, ती त्याच्यामध्ये गोपनीयता असते. आपल्या सकट सगळ्यांना असं वाटत होतं की विधानसभेला काहीतरी वेगळं घडेल, पण जो तिघांनी हा फॉर्म्युला केला, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक झाली, त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामुळे तुम्हाला देखील कळलं असेल यांचा तिघांचा फॉर्म्युला आयत्यावेळी ठरतो, पण तो ठरलेला असतो अगोदर. त्याच्यामुळे त्याच्या दुप्पट पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीच्या ताब्यामध्ये येतील. दोन ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र येत आहेत, त्या अनुषंगानं याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती नेमका काय होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला राजकीय गणित? ह्याचा काही परिणाम होणार नाही, कारण मी काल परवाच तुमच्या माध्यमातून शिवाजी पार्कमधल्या काही मुलाखती बघितल्या स्थानिक लोकांच्या.
तर त्यांचं म्हणणं ते कुटुंब म्हणून एकत्र आले, ते यायलाच पाहिजे होतं, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. पण राजकीय भूमिका ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. आणि तुम्ही जर सोशल मीडियावर जाल तर प्रत्येकाची भाषणं आता तरुणाई पाठवायला लागलेली आहे. हे त्यावेळी काय म्हणाले, हे काय म्हणाले, हे काय म्हणाले, हे अदानींबद्दल काय म्हणाले, हे अंबानींबद्दल काय म्हणाले, आता कोण काय म्हणत आहे. तर मला असं वाटतं की राजसाहेबांच्या मागं ही सगळी मंडळी हात धुवून लागलीत की आमच्यावर युती करा. आणि राजसाहेब देखील भाग्यवान आहेत की असा एखादा पक्ष युती करा, युती करा, युती करा, म्हणजे तुम्हीच युती केल्यानंतरच आम्ही निवडणुका लढवणार आहे, असं जर एखाद्या पक्षप्रमुखाच्या नशिबी येत असेल तर ते देखील भाग्यवान आहेत. त्याच्यामुळं राजसाहेबांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की UBT शिवसेना ही त्यांच्या मागं हात धुवून लागलेली आहे की आमच्यावर युती करा म्हणून. ठीक आहे, आपण बघू, अजून निवडणुकीला फार दिवस आहेत. नक्कीच. हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.